महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी। राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागानं खासगी विना अनुदानित आयुर्वेदिक आणि युनानी कॉलेजची फी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मॅनेजमेंट कोटा आणि एनआरआय कोट्याच्या फी मध्ये तब्बल 5 पट वाढ करण्यास विभागाचा निर्णय आहे। राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागानं खासगी विना अनुदानित आयुर्वेदिक आणि युनानी कॉलेजची फी वाढवण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी। राहुल, पत्र होतं असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र। त्यांनी अशी सरकारकडे विनंती केली होती की आमच्या संस्थात्मक आणि एनआरआय कोट्यातनं जे प्रवेश होतात त्याच्या फीस मध्ये वाढ करावी। आपल्याकडे नीटच्या मार्क्सच्या आधारावरती आधी एमबीबीएस आणि मग नंतर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे प्रवेश होत असतात। संस्थात्मक कोटा म्हणजेच महाविद्यालयीन पातळीवरती स्वतःची एक नीट कंडक्ट करून त्याच्यातनं मार्क्स देऊन म्हणजे त्यांची स्वतःची पदवी प्रवेश परीक्षा घेऊन त्यातनं मार्क निश्चिती केली जाते। थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की संस्थात्मक पातळीवरती किंवा एनआरआय कोट्यात ज्या विद्यार्थ्याकडे अधिक पैसे आहेत असे विद्यार्थी तिथे प्रवेश घेत असतात। आता याच्यात सुद्धा मोठी वाढ करण्यात आली आहे। समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये 5 लाख रुपये वार्षिक फीस असेल तर आता ती 25 लाख रुपये इतकी मोठी असणार आहे। म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातनं जे विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमाकडे वळत होते त्यांच्यासाठी ही भरमसाठ अशी फीस वाढ असणार आहे। ती युनानी आणि होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक या महाविद्यालयांच्या मर्यादेतच आहे। ती आता एमबीबीएस साठी पुढे एक्सटेंड केली जाते आहे का ते बघावं लागेल। पण पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्हीही अभ्यासक्रमासाठी ही फीस वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे या संघटनेनं जी मागणी राज्य सरकारकडे केलेली होती त्याला राज्य सरकारनं अनुमोदन दिलं आहे आणि ती याच शैक्षणिक वर्षापासून फीस दरवाढ लागू असणार आहे। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।